रावेर तहसील के रनगांव से थौरगावन तक नई डामर सड़क बहुत खराब स्थिति में है। सड़क पर जगह जगह गड्ढे हैं और वही बारिश के कारण सड़क कीचड़ में हो गई है। साथ ही उक्त संचार की दृष्टि से भी काफी महत्वपूर्ण है और इस सड़क पर बड़ी संख्या में छोटे बड़े वाहनों का आना जाना लगा रहता है। स्कूली छात्र छात्राओं को भी इसी सड़क का प्रयोग करना पड़ता है। इस सड़क पर लगातार वाहनों का आवागमन रहता है, लेकिन पिछले कुछ दिनों से रनगांव से तानखेड़ा फाटा तक डामर सड़क पर बड़ी संख्या में गड्ढे हो गए हैं। इससे गड्ढों में वाहन दुर्घटनाग्रस्त होने से वाहन चालकों को काफी परेशानी हो रही। फिलहाल चूंकि मानसून चल रहा है, इसलिए गड्ढों में बारिश का पानी जमा हो गया और सड़क कीचड़ में हो गई है। हालांकि वाहन चालकों एवं किसानों की मांग है कि इस डामर सड़क पर बने गड्ढों को जल्द से जल्द भरा जाए। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। आम्ही मधुकर रघुनाथ पाटील, राहणार गवखेडा। तुमचा रनगाव थोरगाव रस्ता आहे ना 4 महिन्यापूर्वी झालेला आहे। तो रस्ता झाला आहे असं वाटतच नाही की हा रस्ता झालेला आहे। खड्डे पडले आहे, नुसतं एक 7 mm गिट्टी पडली आहे, त्यावर डांबर पडला आहे का राखेल केरोसिन टाकला आहे पताच नाही। ठिकठिकाणी खड्डे पडले आहे। मी म्हणतो अशात जर काम होत असले अशा ठिकाणी ब्लॅक आम्ही रनगाव थोरगाव रस्त्यावरती उभा आहे। आमच्या 4 महिन्यापूर्वी रस्ता आलेला आहे। रस्ता हा झाला आहे की असं वाटत नाही की हा रस्ता आलेला आहे। डांबरीकरण केलेलं आहे आणि 7 mmचं नुसतं तार लावला आहे, त्यावर गिट्टी नाही काही नाही। तो चुकारल्याने लेवल केली आहे का त्यांनी डांबर टाकला आहे का केरोसिन टाकला आहे हे बी समजायला कळेल मार्ग नाही। पण आताची इथली परिस्थिती खराब आहे, कुठेच रस्ता दिसत नाही की हा रस्ता झालेला आहे। त्याच्याकरता आमची नाकारी एवढी आहे की हे असे जे ठेकेदार आहे ना यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला पाहिजे। कोणत्या ठिकाणी यांना काम द्यायला नाही पाहिजे। या मताचा मी एक माणूस आहे। दुसरी गोष्ट म्हणजे इकडे 12 महिने 16 टनचे लोडेड राहतात गाड्या। रस्ता असा व्हायला एकदम जबरदस्त, पण ते काय इकडे बिकडे यायला त्याला देऊन देतात। कोणी भाच्याले अमुक ढकले सगळे खाऊ काम चालले आहे आमच्याकडे। दुर्लक्षित भाग आहे सगळा। आदिवासी भागात म्हटलं तरी की वावगं ठरणार नाही।